उरामंदी जाळ पेटला जन्माची राख व्हिडिओ जो आहे तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील होता. एर्टिगा सीएनजी गाडीला जायची, चालत्या गाडीला आग लागली होती. तसंच पुण्यातील हा आता स्क्रीनवरती व्हिडिओ पाहते, पार्क होती गाडी एर्टिगा, तिला जी आहे ती उभ्या उभ्या आग लागली. असे बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहाल की सीएनजी सिलेंडर ब्लास्ट झाला, भरत असताना ब्लास्ट झाला. ह्याच्यामध्ये जास्त संख्या जी आहे ते आफ्टर मार्केट सीएनजी वाल्यांची आहे. जे लोक खूप कमी दर्जाची सीएनजी किट बसवतात त्या लोकांची संख्या ह्याच्यामध्ये खूपच जास्त आहे. त्यामुळे नेहमी सीएनजी किट बसवत असताना चांगल्या क्वालिटीची सीएनजी किट बसवे. आणि जरी तुमच्या गाडीमध्ये सीएनजी कंपनी फिटेड आहे किंवा आफ्टर मार्केट आहे तरी पुढील गोष्टी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीएनजी किट मध्ये कुठे लिकेज आहे का ही गोष्ट आपल्याला रेग्युलर बेसिसवरती चेक करणं गरजेचं आहे. सीएनजी ही जास्त फ्लेमेबल असते, पेट्रोलपेक्षा लगेचच तिला आग पकडून येते. परत दुसरी गोष्ट आहे, दर 20,000 किलोमीटर नंतर थ्रोटल बॉडी क्लिनिंग, सीएनजी फिल्टर रिप्लेस हे करणं गरजेचं आहे. बहुतेक सारे लोक जे ते ह्या जवळ इग्नोर करतात, लक्ष देत नाहीत, त्यामुळे मग असे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी 20,000 किलोमीटर नंतर रिप्लेस करून घ्या. आणि तसंच ऑथोराइज सर्व्हिस सेंटरवरून सीएनजी किट सर्व्हिस करून घेणं खूपच जास्त गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. आणि तसेच सीएनजी टँक जो आहे तो एकदम फुल पॅक भरू नका. एका प्रेशरमध्ये जेवढी भरली जाते तेवढी जरा खूप लोकांना सवय असते की नाही डबल प्रेशर मार, जास्त फुल भर, खूप जास्त रिस्की आहे. आणि सीएनजी भरत असताना गाडीतील सगळ्या लोकांना उतरवा, ते खूप जास्त रिस्की असतं. कधी कधी जे ते सीएनजी फील करत असताना देखील बाटला फुटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि तसंच मित्रांनो, जास्त उन्हामध्ये जे आहे ती सीएनजी गाडी पार्क करणं अवॉइड करा. नेहमी शेड सुद्धा तुमच्या जवळ जर सीएनजी गाडी असेल या गोष्टींची काळजी घ्या जर तुमच्या जवळ सीएनजी कार